हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, अरे आज ही साडी घालून काय करते. तर आज आहे प्रदोष आणि मला त्या व्रताची पूजा करायची आहे. सो मी म्हटलं की चला ती माहिती तुमच्यासोबत शेअर करू की प्रदोष म्हणजे काय, प्रदोष का करतात, त्याची सेवा कशी करायची. सो हा व्हिडिओ त्यासाठी असणार आहे. सो चला मी तुम्हाला सांगते की प्रदोष म्हणजे काय आणि ती पूजा कशी करायची. प्रदोष म्हणजे काय, तर प्रदोष म्हणजे एक काळ आहे. प्रदोष काळ कसा ओळखायचा, तर सूर्यास्ताच्या आणि सूर्यास्तानंतरच्या 45 मिनटं म्हणजे तो असतो प्रदोष काळ. तर प्रदोषवर व्रत करताना आपण उपवास करायचा असतो. शक्य असल्यास त्यात मीठ किंवा तिखट खाऊ नये. दिवसभर तुम्ही पाणी किंवा फळे किंवा ज्यूस घेऊ शकता. प्रदोष का करावा, प्रदोष पूजा केल्याने तुमच्या हातून किंवा म्हणजे आपल्या हातून कधी कळत नकळतपणे कोणाला त्रास झालेला असतो, कोणाला काही लागलेलं असेल, आपल्या हातून नकळतपणे काही चुकीचं झालं असेल, आपलं काही मागच्या जन्मीचे दोष असतील तर ते या व्रतामुळे कमी होतात. लागलेल्या दोषातून महादेव आपल्याला अलगद बाहेर काढतात. त्याच्यातून आपल्याला बऱ्यापैकी आराम भेटतो. हे व्रत कोणीही करू शकतं. पूजा करताना अंघोळ करून पूजेला बसायचं. तुम्ही साडी घालू शकता, ड्रेस घालू शकता, तुमची चॉईस. पूजा तुम्ही मंदिरात जाऊन किंवा घरीसुद्धा करू शकता. माझ्याकडे शिवलिंग आहे म्हणून मी घरातच पूजा करते. पूजा करताना पूजेमध्ये रुद्राभिषेक करायचा. रुद्राभिषेक नाही आला तर तुम्ही ओम नमः शिवाय म्हणून अभिषेक करू शकता. शेवटी काय तर श्रद्धा महत्त्वाची असते. अभिषेक करून झाल्यावरती बेल फूल व्हायचं, छान आरती करायची आणि नैवेद्याचं ताट दाखवायचं. नैवेद्याला गुळाचा खडा किंवा चुरम्याचा लाडू ही असला तरी चालतो. तर आरती आणि नैवेद्याचं ताट दाखवून झालं, उपवास सोडायचा. तर असं आहे हे सगळं प्रदोषचं व्रत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.